पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यामुळे पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत गोंधळ डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचा काका पवारांचाही आरोप। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन। दोघांना कोणत्याही स्पर्धेत आता खेळता येणार नाही। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत पंचांचा निर्णय चुकला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली। 12 लाख उत्पन्न करमुक्त करणं म्हणजे सुरीला मध लावून मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच प्रकार। केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातनं सडकून टीका। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सुद्धा खडूस असा उल्लेख। सोलापूर नंतर सांगलीतील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातल्या बहे ग्रामसभेत एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे या ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर। संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये आता जीबीएस आजाराचं निदान, तर उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं। 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद। देशभरातील तापमानात चिंताजनक बदल। मुंबईमध्ये किमान तापमानात 16 अंशांपर्यंत घसरण, तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा हा 34 अंश सेल्सिअसवर। रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता। राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींविरोधात बिहारच्या वकिलाची याचिका। देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता। 5 फेब्रुवारी रोजी मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान।